हा युनिफॉर्म एक शिवायला आलेला बघा. काल यांनी पॅन्ट शिवल्या, हा टॉप शिवला आहे मी आता. हात शिलाई तेवढी राहिलेली आहे. वाजलेले आहेत 4:30 ते 4:45. आता श्री येईल. पॅन्ट खूप ठेवली. आमची सिगारेट पॅन्ट दाखवते मी. पाठीमाग अशी इलॅस्टिक येते, पुढं नाडे येते. खिसा पण येतो पॅन्टला. बॉटम एवढाच येतो. बॉटम हा एवढा येतो बघा. अशी आमची पॅन्ट आहे, सिगारेट पॅन्ट. हा जे वायडेमनी कॉलेज आहे तिथल्या कामगारांसाठी हा हे आहे, युनिफॉर्म आहे. चला हात शिलाई घालते, कारण कस्टमर ते कधी पण येईल, त्यांना वेळ नसतो. आणि सध्या कॉलेज सुटल्यावरती आता 5 वाजता कॉलेज काय सुटतं त्यांचं, त्यानंतर येणार. श्री पण येईल आता. हे गेलेले आहेत कामाला. आज सोमवार असून पण त्यांना सुट्टी नसते बघा. भाजीला एक जायचं आहे. काय आणायची भाजी आणि काय भाजीला शेतकरी असतात तिकडं वेशीच्या बाहेर. तिकडं आता चालत जायला लागणार एवढ्या लांब. आणि ती भाजी आणून आणि परत घरला ती सगळी चालत घेऊन जावे लागणार. कवा जायचं आणि काय हा सगळा प्रॉब्लेम आहे. लवकर गेलं शेतकरी आलेले नसतात. आता श्री आल्यावर जाते, तोपर्यंत हात शिलाई घालते. तो आला की मग जाते. शूटिंग का वेना चालू केलेलं बंद झालं. चालूच करा म्हणतेस तू. लागला का नाही चालूच नाही ते. पोरा शिक्षा दाखवलं असतं. चालूच आहे मला. काल गेलेलो आंबाबाईला आणि भयानक पाऊस होता कोल्हापूरमध्ये. आणि आम्ही जाताना अजिबात पाऊस नव्हता, त्यामुळे रेनकोट वगैरे काही नेलं नाही. आणि तिथे गेल्यावर जी पावसानं सुरुवात केली काय विचारायला नको. एकसारखा पाऊस चालू झाला. शेवटी मंदिरातच आम्ही 1 तासभर थांबलेलो. आणि त्यानंतर हा व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे. सकाळी माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता मी करते सडा रांगोळी. ही शूटिंग श्रीने केलेलं आहे. खॉटवर बसलेला आहे तो आणि केस कापायला जाणार आहे, कारण काल शाळेतनं बाहेर काढलेली केस वाढलेली म्हणून. तर आज केस कापायला जाणार आहे तो आणि मग आंघोळ करायला नाही, तसाच बसलेला आहे. शाळेमध्ये एवढं स्ट्रिक्ट असूनसुद्धा मुलं ज्या त्यावेळी जे ते करत नाहीत बघा. काल शाळेतनं दप्तरासकट बाहेर काढलेले. ज्या मुलांची केस वाढलेली, याची काय एवढी वाढाय नव्हती, तरी पण याला बाहेर काढलेलं. हाय श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सर्वांना. सकाळ म्हणजे दुपार होतच आलेले आहे सोडा. 12 साडेबारा झालेले आहेत. चला आत्ता आवरलेलं आहे सगळं. आणि आता सगळीकडं मान्सून सेल चालू आहे बघा. साड्या खूप स्वस्त आहेत मान्सून सेलमध्ये आणि छान छान पण आहेत. आणि मी 1-2 साड्या दाखवते तुम्हाला, त्या पण छान आहेत बघा. आणि आता ट्रेंडिंगमध्ये एक नवीन साड्या आल्या बघा, म्हणजे मारवाडी पॅटर्न आहे ती साडी. आणि पूर्ण आरसे असतात साडीवर. छान आहे खरं साडी. आणि 1 दिवसासाठी ती कोल्हापुरात ऑफर होती, तर तिथनं त्याने आणलेली आहे फक्त 750 रुपयाला. 1 दिवसासाठी होती. नंतर ना त्यातलीच भारीतली जी आहे ती 1600, 1700, 1800. म्हणजे त्याला लेस वगैरे चांगली आहे. एवढे ब्रॉडमध्ये लेस आहे आणि पूर्ण सगळीकडे असं खडे आहेत. खडे म्हणजे आरसे आहेत. जसं मारवाडी साड्यांना आरसे असतात बघा, मारवाडी साडी आहे ती. सगळं सेम. काय तर त्या साडीला म्हणतात, आता मला नाव लक्षात नाही, पण ती साडी खूप छान आहे. इंस्टाग्रामला तर आता त्या साडीचा ट्रेंडच आहे बघा. सगळेजण तीच साडी दाखवत आहेत, पण त्याच्या वेगवेगळ्या किमती आहेत. तर कोल्हापुरात 1 दिवसासाठी 750 रुपयाला होती. ऑफरमधून 2 साड्या आणलेल्या, त्यांनी पण छान आहेत. पिकोफॉलला आलेल्या माझ्याकडं, तर दाखवते मी तुम्हाला कशा आहेत काय आहेत. आणि वर्षातनं एकदा सेल असतो बरं,
बरं म्हणजे बरं मिळतं. डेली यूजच्या साड्या पण बघा 1000ला 4 आणि चांगल्यातल्या पण 1000ला 3 अशा आहेत. आणि आता जवळजवळ सगळ्या दुकानामध्ये सेल आहे बघा. कागलमध्ये पण आहे, पण मी काय जायला नाही कागलमध्ये, पण आहे. ड्रेसचा पण होता, ड्रेस पण 300ला पूर्ण सेट होते. XXLपर्यंत होते साईज, तिथून पुढं काय नव्हती. श्री गेलेल्या शाळेला आणि सगळं मी आता किचन ओटातून क्लीन केला. लाडू केवढे राहिले दाखवतो तुम्हाला. खूप छान झालेले लाडू, जमा सपले. हे बघा, जवळजवळ 25 लाडू झालेले, त्यातले एवढेच राहिले. एकदम असे मऊसूत आणि खुसखुशीत झालेत बघा लाडू. असं जरासुद्धा ह्याच्यात म्हणजे कठीणपणा नाही आहे बघा, लगेच असं हे होतं. आणि तुपातले असल्यामुळं चव तर एकच नंबर आलेलं आहे. जसं मी प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच प्रमाणाने करा, 1 नंबर लाडू होतं. आज बनवलेली आहे फ्लॉवरची भाजी. फ्लॉवर निवडून ठेवलेला आहे फ्रीजला. फ्लॉवरची भाजी बनवलेली आहे आणि पापडीच्या शेंगा वगैरे मी बाजारातून आणलेल्या. हे गुरुवारी ते काढायचं पिशवीतनं लक्षात नाही, खराब झाल्या. बीन्स तर सगळं असा भुरा आल्यावर झाला, टाकला. मग किती दिवसानं मुळा आणला आहे मी, दही मुळा करायचा. 20 रुपयाला 3, ते पण महाग होते. आज भाजी गुरुवारी एवढी महाग होती का विचारा नको, भयंकर महाग होती. वांगीसुद्धा एकाच माणसाकडं होती 20ला अर्धा, सगळीकडं 20ला पावशेर, 20ला पावशेर, 40ला अर्धा, 80ला किलो अशी वांगी होती. सगळीकडं भयंकर महाग होती. आणि देवाऱ्यावरचा नारळ मी बदललेला आहे आता, शेंडी काढून ठेवलेलं आहे बघा. मागच्या नारळाची शेंडी काढली नव्हती तर ते व्यवस्थित म्हणजे हेच झालं नाही, पाण्यात भिजत नव्हतं, मग ते कुजल्यावानी झालं. म्हणजे काढून टाकला नारळ, तो वाहत्या पाण्यात सोडला आणि दुसरा आता कुजलेला आहे. आमोशेला आपाच्या वाडीत 20-20 रुपयाला नारळ होते, छान होते, मोठेच्या मोठे होते. असं 4-5 नारळ आणलेले मी, त्यातलाच एक ठेवला. मग चला साड्या दाखवते. हे बघा, ही साड्या फक्त 750. पूर्ण आरशेत असं छान वाटते. अशी दिसते, मस्त आहे. पूर्ण सगळीकडे आरशे. आणि काय दाखव, काठपदर
ही आपण साडीला पूर्ण सगळं सिल्की वर्क आहे आणि हेवी डिझाईन साडी आहे, त्यामुळं खरोखरच ही साडी खूप छान मिळाली. 1100 रुपयाच्या मानानं साडी खूप छान आहे आणि हे सगळं असलं आपल्याला सेलमध्येच मिळतं बघा. इतर वेळी तुम्ही आणायला गेला तर अव्वाच्या सव्वादर लावतात. तर ही यातली सेम साडी मी बघितलं आजचीला तुम्ही नेसलेली, तर ती जवळजवळ 1700 रुपयाची साडी आहे आणि ही 1100 रुपये, म्हणजे आणखीन एक साडी त्यामध्ये येतं. एवढं पैसे ते काढतात साडी पाठीमागे कशाने, म्हणजे कपड्यातलं आपल्याला एवढं काय कळत नाही बघा की किती जास्त घेतात, किती काय घेतात. आणि अलीकडे तर साड्यांचे दर खूप कमी झालेले आहेत, त्यामुळं विचार करून साड्या घ्या, विचार करून पैसे द्या, असं माझं तर मत आहे. तर आपल्याला काही कळत नाही, आपण जे तेवढं म्हणतील तेवढं आपण देतो. आणि दुकानदारांना पण माहिती असतं बघा कुठले गिऱ्हाईक पैसे देतं आणि कुठले देत नाही. त्यांना बरोबर पाहिजे ती किंमत ते सांगतात. पण हीच साडी मी सेम साडी 1700 रुपये देऊन आणलेली आहे. फक्त डिझाईन यातली वेगळी आहे, तर सेमच साडी आहे माझ्याकडे आणि ही 1100 रुपयाला साडी. मला खूप म्हणजे कसं तरी वाटलं की बाबा आपले जास्तच पैसे खूप गेले. असू दे, आता एखाद्या वेळी ज्यावेळी आपल्याला माहीत नसतं त्यावेळी पर्याय नसतो, लक्षात ठेवा. पण असं कधीतरी माहीत झालं की आपल्याला खूप जीवाला लागते की आपण जास्त पैसे दिले. पण सेलमध्ये पण कसं असतं बघा, सगळं वर्षभर विकतात ते आणि एक एक पीस राहिलेले असतात ते मग सेलमध्ये ते कमी दरामध्ये देतात. म्हणून त्याची की प्राईस त्यांनी थोडी कमी लावतात, कारण की त्या साडीचे पैसे त्यांनी दुसऱ्या साडीमधून काढलेले असतात. त्यामुळं मग आता एकच ते नग इकडं तिकडं पडण्यापेक्षा ते सेलमध्ये काढतात. आणि या साडीलासुद्धा पायपिंग दिलेलं आहे, म्हणजे गोड दिलेला आहे साडीला. ही पण साडी 650च्या मानानं खूप चांगली मिळालेली आहे. आरसे आहेत ते चिटकवलेले आहेत, जे फॅब्रिक ग्लो असतो त्याने आरसे चिटकवलेले आहेत, ते काय म्हणजे वर्क नाही आहे. तर अशा होत्या 2 साड्या, त्या कशा वाटल्या ते सांगा. जी चिंतामणी कलरची साडी आहे ती जी 1100 रुपये किंमत आहे, पण सेम मी तशीच साडी आणलेली आहे, फक्त डिझाईन जरा वेगळं आहे. खरं त्याच्यावर पण सिरोस्की वर्क आहे, याच्यावर पण सिरोस्की वर्क आहे. मी 1700 रुपयाला आणलेली आहे, ती साडी 1100 रुपयाला. म्हणजे विचार करू शकता किती, जवळ 600 रुपयाचा फरक. आणि ती दुसरी 750ची आहे, ती पण साडी मस्त आहे, पैसा वसूल आहे. नेसल्यावर एकच नंबर साडी दिसणार आहे. आमच्या दुकानात एक थोड्याशा वयस्कर काकी होती, त्या आलेल्या. म्हटलं की ते आरसे लागतात, कशाला घ्यायचं ते असं म्हणाल त्या. पण कधी तर नेसायला काय हरकत आहे. धुताना शक्यतो जरा काळजीपूर्वकच धुवावं लागणार सोडा, कारण ते थोडं कापलं वगैरे जाणार हाताला. पण कधी तर नेसायला एक वेगळं काहीतरी म्हणून छान आहे. आणि मारवाडी पॅटर्न साडी छान वाटते. कशा वाटल्या साड्या, काय वाटल्या, व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. लाईक आणि कमेंट मात्र करत जावा, कारण त्या माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.